श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत ना? सगळ्यांनी मजेत राहा आणि असाच सपोर्ट करा मला. तर बघा राशनचे गहू तांदूळ आलेले आहेत आणि सासूबाई तिथे साफ करत आहेत. तर ते साफ केल्यानंतर बाळ खेळून खेळून दमलेलं आहे त्याच्यात आणि ते झोपी गेलं आहे. मी झोपवते म्हटल्यावर ते झोपलंच नाही. तर आपणच तो कोचवर जाऊन फॅन लावला आहे आणि झोपला आहे. तर म्हटलं पडेल याची भीती होती, तर म्हटलं खाली अंथरूण घातलं आहे आणि मी त्याला खाली घातलं आहे. तर त्यानंतर थोड्या वेळाने मिस्टरांनी कलिंगण आणलं होतं. पहिल्यांदाच मी बघितलं येल्लो कलरचं कलिंगण. तर ते कलिंगण तो उठला, त्यानंतर ते खाल्लं आहे त्याने आणि एन्जॉय केलं आहे त्याने बऱ्यापैकी. भीती वाटते सर्दी होईल, तर मी पण खाल्लं पण मला सर्दी झाली. तर बघा वर्षातलं पहिलं फळ जे फणस आहे त्यातले मी घरी सगळ्यांनाच काढून ठेवले होते. कापा फणस आहे, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून प्लीज सांगा. तर त्यानंतर घरचीच पपई आहे, ती पण पिकली होती. तर ती पण आम्ही दुपारीच संपवली, थोडीफार मिस्टरांनी ठेवली होती. आणि त्यानंतर हे बघा कलिंगण थोडं उरलं होतं, पण ते खराब झालं तर मी ते टाकून दिलं, फ्रीजमध्ये होतं. पण त्यानंतर फणस दिला होता शेजाऱ्याने, तो पण आम्ही लगेच फस्त केला. तर त्यातले पहिले तुम्ही गरे बघितलाच असाल. तर त्यानंतर बघा आज एकाच दिवसाला 3-3 फळं आलीत. हे बघा, हे पहिला पार्ट होता कलिंगणचा. तर तो अशा प्रकारे मिस्टरांनी कापला होता. तर ही बघा, ही मस्तपैकी तो एन्जॉय करते. दुपारी झोपून उठल्यावर तिने कलिंगण फस्त केलं आहे. आणि त्यानंतर आम्ही विहिरीचं म्हणजे प्यायचं पाणी असं गाळून घेतो कळशीमध्ये, कपड्यामध्ये. आजकाल गाळूनच पाणी प्या, म्हणजे इन्फेक्शन होणार नाही. तर अशा प्रकारे आम्ही गाळून पाणी पितो आहे. तर त्यानंतर आंबे दिले होते जाऊबाई. लिंबू आणलीत बाजारातनं, आज आठवडी बाजार होता. तर त्यानंतर मी लिंबू घेतलेत. बऱ्यापैकी लिंबू 50ला 7 लिंबू, एवढे महाग झाले आहेत लिंबू. तर ते लिंबू आणले आणि त्या मुलीला शाळेत काहीतरी प्रॅक्टिकल होतं, ते त्याच्यासाठी आणायला सांगितले होते. त्यानंतर टोस्ट, शेव, फरसाण आणि चिरमुले असं काही आणलं होतं. चिरमुले आणले यासाठी की सर्दीसाठी बरे पडतात. तर हे सगळं आम्ही आठवडी बाजारातून आणतो की मग आठवडाभर आम्हाला कुठून बाहेरून परत वेगळं काही आणायची गरज पडत नाही. त्यानंतर भेंडी पण आणली होती, पिशवीतच भेंडी आहे, मी काढायला काय त्रास घेतला नाही काढण्याचा. आणि त्यानंतर वांग्याची भाजी केली, टोमॅटो बटाटा घालून. कारण मिस्टरांना आंब्याचं रायतं आवडत नाही, तर त्यांना वेगळं असं काय करणार. तर म्हटलं थोडंसंच वांग्याची पातळ भाजी केली. तर ती बघा पूर्ण करून झालेली आहे. फोडणी दिली मोहरी लसूण घालून. तर त्यानंतर मी मस्तपैकी आंबे 1-2 शिट्टीमध्ये बॉईल करून घेतले. एक आंबा ठेवला जो मिस्टरांना पाहिजे होता. तर 4 आंब्यांचं रायतं केलं मस्तपैकी. आणि बघा उकडून घेतलेले आहेत आंबे मी. आता मी ते सालं वगैरे काढून व्यवस्थित गरम थंड करून सालं काढलीत आणि साफ करून घेतलेत. म्हटलं कुठेतरी खराब झालेला नसेल. जरा आंबटच होते. बघा मी मस्तपैकी कढीपत्ता, मोहरी, लसूण स्किप केली. मोहरी आणि जिरं ते फोडणी दिली आणि मस्तपैकी आंबट्यात हिरव्या मच्छीचा मसाला घालून आंब्याचं रायतं केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आहे तर कमेंट करून प्लीज सांगा. आणि तुम्ही पण वेगळ्या पद्धतीने करत असाल तर व्हिडिओ शेअर करू शकता. त्यानंतर भात केला आहे. भातावर म्हटलं खाऊन बघूया. चपातीवर तर एक नंबर लागत होतं रायतं. आणि तर बघा तोंडाला पाणी सुटलं असेल अशापैकी रायतं मी केलं आहे. मला आणि माझ्या मुलीला रायतं आवडतं, मिस्टरांना आणि मुलाला आवडलं नाही. आणि त्यानंतर बाजारातून आणलेले सुके कुरकुरे तर ते मी संध्याकाळी जेवणासाठी तळून घेतलेत. तर व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.